नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या श्री सद्गुरू कृपा ज्योतिष कार्यालय या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत 12 राशींचे राशी भविष्य। गुरुवार 2 एप्रिल 2026। शुभ रंग, शुभ अंक आणि काय करावे आणि काय टाळावे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मेष राशी, आजची शुभ वेळ आहे सकाळी 6 ते 1:30 वाजेपर्यंत। आज तुमच्या ऊर्जा भरपूर असेल, कामात यश मिळेल, पण रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे। शुभ रंग लाल, शुभ अंक 9। उपाय हनुमान चालीसा पठण करावी। वृषभ राशी, आर्थिक लाभाचे संकेत आहेत, नवीन संधी मिळतील आणि गुंतवणुकीसाठी आजचा दिवस हा उत्तम आहे। शुभ रंग हिरवा, शुभ अंक 6। उपाय भगवान विष्णूची पूजा करत जावी। मिथुन राशी, संवादातून अडकलेली कामे पूर्ण होतील, मित्रांची मदत मिळेल। शुभ रंग पिवळा आणि शुभ अंक 5। उपाय गणपतीला दुर्वा अर्पण करत जाणे। कर्क राशी, घरगुती वातावरण आनंदी राहील, पण खर्च सुद्धा वाढण्याची शक्यता जास्त आहे। शुभ रंग पांढरा आणि शुभ अंक 2। उपाय शिवलिंगावर पाणी अर्पण करत जा। सिंह राशी, आत्मविश्वास वाढेल, कामात प्रगती होईल आणि लोक तुमच्याकडे आकर्षित होतील। शुभ रंग सोनेरी, शुभ अंक 1। उपाय सूर्याला अर्घ्य अर्पण करणे। कन्या राशी, आरोग्याची काळजी घ्या, कामात लक्ष केंद्रित ठेवा आणि घाई टाळा। शुभ रंग निळा, शुभ अंक 7। उपाय तुळशीला पाणी अर्पण करा। तूळ राशी, संबंध सुधारतील, भागीदारीत फायदा होईल आणि प्रेमात आनंद मिळेल। शुभ रंग गुलाबी, शुभ अंक 6। उपाय लक्ष्मी मातेची पूजा करा। वृश्चिक राशी, गुप्त योजना यशस्वी होतील, पण संयम ठेवणे आवश्यक आहे। शुभ रंग जांभळा, शुभ अंक 8। उपाय भगवान शिवाची आराधना करत जा। धनु राशी, प्रवासाचे योग निर्माण आहेत, नवीन अनुभव मिळतील आणि मन प्रसन्न राहील। शुभ रंग नारंगी, शुभ अंक 3। उपाय गुरूंना नमस्कार करीत जा। मकर राशी, मेहनतीचे फळ मिळेल, वरिष्ठांकडून कौतुक होईल। शुभ रंग तपकिरी, शुभ अंक 4। उपाय शनिदेवाला तेल अर्पण करीत जा। कुंभ, नवीन कल्पनांना यश मिळेल, पण निर्णय विचारपूर्वक घेणे आवश्यक आहे। शुभ रंग आकाशी, शुभ अंक 7। उपाय गरिबांना दान करा। मीन राशी, अध्यात्माकडे ओढ वाढेल, मन शांत राहील आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल। शुभ रंग पिवळा, शुभ अंक 2। उपाय भगवान विष्णूंना नमस्कार करा। तर मित्रांनो, हे तुम्हाला राशी भविष्य आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। दररोज असंच अचूक राशी भविष्य पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जोडले रहा। धन्यवाद।